रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
हरी करोनी जतन कोना कामा Karo
ऐसे जानत जानता कार्य होतो सी नीनता। प्रिया पुत्र बंधू नाही तुझयाशी संबंधू, ऐसे जानत जानता कार्य होतोसी नीनता। तुका म्हणे एका हरि बिन नाही सखा, ऐसे जानत जानता कार्य होतोसी नीनता। लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। पलरंगा करो प्रथमो सद्गुरु तो गया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। दयांचे केलिया स्मरण होय सकळ विधियांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। मस्तकमाजे कथा कौमति अनुसार, प्रेम सहित गति धरू। पधारे पवन कुमार, हे दुख भंजन Hare
तुम्हाचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी करोने जतन कोणा कामाले धन ऐसे दानत दानता कार्य होतो सीमिनता। प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा अधिष्ठान देवत बाबा शिवजी माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या ह्या पवित्र नगरीत पवित्र तपस्थलीमध्ये या नांदगाव शहरामध्ये एका आईच्या वर्षश्राद्ध विधीचा हा कीर्तन सोहळा आणि त्या सोहळ्याच्या माध्यमामधून उपस्थित तुम्ही सर्व संत सज्जन मायबाप सर्वांना विनंती आहे आपले पायातले पादत्राणे काढून ठेवा। सर्वांना विनंती आहे हे धर्म कीर्तन आहे। एका आईला श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण इथं जमलो आहोत आणि त्या अनुषंगाने आजचा हा कीर्तन सोहळा आणि जी आई आपल्यामधून निघून गेली ती आई पवार कुटुंबियांमधील चंद्रकलाबाई गोपीचंद पवार ही आई निघून गेली। पवार सर्व त्यांचे आप्तेष्ट परिवार त्यांचे भाऊबंद त्यांची मुलं पवार सर्व पवार कुटुंबीय आजच्या या श्रद्धांजलीच्या वर्षश्राद्धविधीच्या कीर्तनासाठी उपस्थित आहे। हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे मनुष्य या इहलोकातून गेल्यानंतर त्याच्या मृत्यू पश्चात पिंडदानाचा विधी केला पाहिजे, ज्याच्यामध्ये ज्याला आपण तर्पण विधी म्हणतो, ज्यामध्ये पहिल्या दिवशी प्रथम पिंडदान, द्वितीय पिंडदान या क्रमाने 10व्या दिवशी आपण 10 पिंडदान करतो, 13व्या दिवशी किती करतो 13 पिंडदान करतो, बरोबर नाही? हे का करतो पिंडदानाच्या विधीमध्ये? हे करण्याचं काय कारण आहे? त्या जीवाला सद्गती मिळावी एवढं त्याच्या पाठीमागचं काय आहे उद्देश आहे। मग तुम्ही म्हणा महाराज याच्यामध्ये जर हा वर्षश्राद्धाचा विधी नाही केला, दशक्रिया विधी नाही केला तर काय फरक पडणार आहे? बरेच जण करत नाही, कोरोनामध्ये झाले नाही, करायची इच्छा होती तरी करता आले नाही, काहींच्या बऱ्यावर होतो वर्षश्राद्ध करायचं आणि काहीच करायचं काम नाही, बरं झालं म्हटलं आहे का नाही? कोरोनामध्ये आले ती कोरोनातच गेली, सगळ्यांना बरं वाटलं, परंतु धर्मशास्त्र असं सांगतं की त्या व्यक्तीच्या पश्चात जर तर्पण विधी केला नाही तर त्याचे परिणाम पाठीमागे राहिलेल्या परिवाराला भोगावे लागतात। असं तुकोबाराय सांगतात की ज्यानं माय बापाच्या मृत्यू पश्चात पिंडदानाचा विधी केला नाही त्याला या इहलोकामध्ये ते पितर तळतळून शाप देतात, असं तुकोबाराय म्हणतात। विधी केला नाही त्याला ते पितर तळतळून शाप देतात। म्हणजे याचा अर्थ काय बाबा, तुम्हाला जर सुख मिळावा असं वाटत असेल तर काय केलं पाहिजे? तर्पण विधी केला पाहिजे, वर्षश्राद्धाचा विधी। कसा करत नाही तुम्ही? ब्राह्मणाकरवी साधी पूजा केली तरी चालेल, पण तो विधी केलाच पाहिजे। नाही केला तर काय होतं? कटा त्याचे करीती पितर वंश दुराचारी पुत्र झाला, म्हणजे त्या कुळामध्ये दुराचारी पुत्र जन्माला ज्यांना हा तर्पण विधी केला नाही त्याचा परिणाम काय होतो की त्यांना तो शाप आयुष्यभर मरेपर्यंत भोगावा लागतो, बरोबर आहे? मग आजचा जो वर्षश्राद्धाचा विधी आहे ना, मग हा विधी ब्राह्मणाकडे होत असताना सुद्धा कीर्तनाचं आयोजन केलं का? कारण कुठलाही विधी हा फलीभूत होण्यासाठी भगवंताचा नामस्मरण होणं गरजेचं आहे। मग तुम्ही म्हणा महाराज या सज्जनांना हा विधी केला तर यांना काय फायदा आहे? नाही केला त्याचे दोष सांगितले, करणाऱ्याचा फायदा सांगा। करणाऱ्याचा असा फायदा आहे की त्यानं जर हा विधी केला तर त्याला ते पितर शाप नाही देत, त्याला आशीर्वाद देतात। तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिते दया कुळा, त्या कुळाचं कल्याण हो, त्या कुळाला सदैव सुख लाभो असं पितर काय करतात? त्याला आशीर्वाद देतात, आणि ज्याने नाही केला त्याला शाप देतात। मग आशीर्वाद मिळावा
म्हणून या पवार कुटुंबियांनी त्या सरांनी हे कीर्तनाचं आयोजन केलं. त्या माध्यमातून हे बाळगोपाळ हा कीर्तन महोत्सव हा कीर्तन सोहळा आयोजित केला. मग त्यांना तर आता आशीर्वाद मिळणार आहे. परंतु हे करत असताना मग आता तुम्ही आपण सज्जन श्रद्धांजली वाहण्यासाठी जमलो ना. मग आपलं काम आहे की एखाद्या आईच्या श्रद्धांजली विधीला आपण गेल्यानंतर एक काम करायचं असतं. काय करायचं असतं की जी आई निघून गेली आता तिची तर कोणी सेवा करू शकत नाही. करू शकतं का? तुम्ही कीर्तन सोहळा आयोजित करू शकता, दर्पण विधी करू शकता, परंतु आईची आता सेवा करू शकत नाही. कारण ती आता आई या जगात राहिली. मग जी आई या जगात राहिली नाही तिची आपण सेवा करू शकत नाही. पण जी आई या जगामध्ये आहे, जी आई आज खुनाच्या मुळे तरी दुःखी आहे, त्या आईसाठी आपण सेवा करू शकतो ना महाराज. म्हणून त्या माध्यमातून आजच्या कीर्तनातून तेच सांगायचं आहे. आणि आजच्या कीर्तन सेवेकरता जो अभंग निवडला तो जगद्गुरु विश्ववंद्य गोस्वामी तुकोबरायांचा आहे. तुकोबराय म्हणतात आम्हाला, करोनी जतन कोणा कामा आले धन, परिवाराला झिडकारून परिवाराला दुःख देऊन माणसं पैशाच्या नादाला लागले. तुकोबरायानं तेच इथं सांगितलं, करोनी जतन कोणा कामा आले धन. सांगा महाराज तुम्ही, सांगा सज्जनांनो, पैसे कितीही जमवले कमवले शेवटी तुमच्या कामात येतात का? असं तुकोबराय म्हणतात. करोनी जतन कोणा कामा आले धन. कोणा कामा आले धन म्हणजे पाठीमागच्याचा परामर्श घ्या, तुमचा घ्या आणि येणाऱ्यांना विचारा की पैशानं तुम्हाला सुख मिळालं का? तर ते सुख मिळालं का हे विचारत असताना तुकोबरायाने सांगावं, करोनी जतन कोणा कामा आले धन. बरं, पैसे कामात येत नाही हे प्रत्येकाला माहित आहे मला. ऐसे जाणत जाणता कार्य होतोसे निनता. हे पैसे ज्याच्याकडे नाही त्याला माहित आहे पैसे कामाचे नाही. ज्याच्याकडे पैसे आहे त्याला माहित आहे आपले पैसे कामाचे. पैसे ही माणसाची जगण्याची सोय आहे. पैसे म्हणजे पुरुषार्थ नाही. पैसे म्हणजे तुमच्या या इहलोकाची यात्रा भवलोकातून पार होण्यासाठीची सोय नाही, साधन नाही. मग काय करावं लागेल? तुकोबरायाने सांगावं की हे पैसे तुमच्या उपयोगाचे नाही म्हणून हे तुम्हाला माहित आहे. ऐसे जाणत जाणता कार्य होतोसे नेनता. मग माणसं म्हणायला लागली, बाबा आम्ही पैसे कमवतो ते परिवारासाठी. तुम्ही कितीही पैसा कमवला तो परिवारासाठी कितीही खर्च केला तरी तो पैसा तो परिवार तुमच्या कामात नाही. तुकोबरायाने तिसऱ्या चरणात सांगावं, प्रिया पुत्र बंधू नाही तुझ्याशी संबंध. प्रिया म्हणजे पत्नी, पुत्र मुलगा आणि बंधू म्हणजे भाऊबंध, सगळे सोयरे, आप्तेष्ट परिवार, मित्र परिवार, हे तुझ्या कामाचे, यांच्याशी तुझा काही संबंध नाही. हा संबंध या इहलोकामध्ये जगण्याची सोय व्हावी. माणसाला एकाकी जीवन जगू शकत नाही म्हणून त्याच्यासाठी त्याला सामुदायिक जीवन जगण्याची सवय असल्यामुळे माणसाच्या ते सोयीचं व्हावं याच्यासाठी जगद्गुरु तुकोबराय सांगतात की तुझा संबंध फक्त या इहलोकात संसार परिपूर्णता व्हावी याच्यासाठी फक्त ती कोण आहे? प्रिया पुत्र बंधू नाही तुझ्याशी संबंध. मग माणसं म्हणायला लागले, का हो महाराज, पैसा कामाचा नाही, पत्नी कामाची नाही, मुलं कामाची नाही, सगळे सोयरे कामाचे नाही, आप्तेष्ट परिवार कामाचा नाही, मग कोण कामाचा आहे? मग तुकोबरायाने सांगितलं, या जगतामध्ये देवाशिवाय तुला कोणीही कामात येणार नाही. तुका म्हणे एका हरी बिन नाही सखा. या जगतामध्ये हरी शिवाय तुला सखा नाही. मग तुला जर सख्यत्व करायचं असेल तर हरीशी कर. तुझ्या सगळ्या प्रश्नाची उत्तर, तुझं सगळं दुःख दूर व्हावं, दुःखाचा नाश व्हावा, अविनाश आनंद घन परमात्म्याची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर तुला सख्यत्व भगवान परमात्म्याशी करावं लागेल असं तुकोबरायाने सांगावं. तुका म्हणे एका हरी बिन नाही सका. ऐसे जाणत जाणता कार्य होतो सिनीनता. असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग 4 चरणाचा आहे. या 4 चरणाला आपण फक्त आचरणाची जोड द्यायची म्हणजे आपलं जीवन कृतार्थ झालं. जीवन देवानं आम्हाला फार सायासानं हे जीवन मिळालं आहे, नरदेह मिळाला आहे. बहुता सुकृते नरदेह लाधला Yeah.
नरदेह मिळाला ना, हा सहज मिळाला नाही. सहज म्हणजे जसं आपण बाजारात गेलो का, एखादी वस्तू घरी नाही, 10 रुपये किलोची वस्तू 100 रुपये किलो होऊ शकते, म्हणजे ती अवेलेबल आहे. 1000 रुपये किलो होईल, लाख रुपये किलो होईल. लोकांवर कोटी रुपये महाराज, आणि आपण त्याच्यावरच आहे. कोटी रुपये कामाचे नाही, काही लाखही कामाचे नाही, कोटी कामाचे नाही. 10 रुपये किलोची वस्तू 100 रुपये किलो झाली तरी तुम्ही कुठून तरी पैसे ऍडजस्ट करून घेऊन येऊ शकता. लाख रुपये किलो झाली सोनं. आता काय ग्रॅम माईला माहित असेल काय ग्रॅम आहे? 4000 रुपये, 8000 रुपये है ना, 80,000 रुपये. तुम्ही बनवायचं सोडलं का? मग आमच्या आईच्या काळात, म्हणजे आमची आई जेव्हा विवाहाचे दागिने करत असेल ना, त्यावेळेस सोनं होतं 400 रुपये ग्रॅम, 4000 रुपये तोळा. आता ते 40,000 राहिले, डायरेक्ट 80,000 झालं. किती वाढले भाव? मग मला सांगा, या गोष्टीचे व्यावहारिक जीवनातील ज्या गोष्टी आहेत त्यांचे भाव वाढले म्हणजे माणसं खरेदी करायचं सोडत. जेवढ्या भावानं सोनं वाढलं तेवढे लोकांकडे पैशाची ये जा पण वाढली ना महाराज. ज्याच्याकडे 1000 रुपये मिळत नव्हते त्याच्याकडे तुम्ही त्या संध्याकाळी लाख रुपये मागा, तो संध्याकाळी तुम्हाला लाख रुपये देतो. याचा अर्थ पैशाला महत्व राहिलं. मग तसं एखादी वस्तू तुमच्याकडे नाही, तुम्ही बाजारातून अवेलेबल करून आणू शकतात पैसे तडजोड करून. पण हा नरदेह जर गेला तर पुन्हा तुम्हाला हा नरदेह मिळणार नाही. म्हणून माझ्या तुकोबरायानं सांगावं, बुद्धीचा पालट धरारे काय मागोता आता वय 60-70 असेलच ना, आहे ना, 70 वय असेल आहे ना, 70 वय. आता किती दिवस राहिले तुमचे वाले काय माहिती, दिवस किती आहे माहित नाही. जे दिवस गेले ते माहित आहे. 70 वर्षाचा झालो हे मला माहित आहे, पण किती वर्ष या लोकात राहणार माहित आहे का? तुम्ही तरी 70 वर्ष राहिले, कोरोनामध्ये वाचले आहे का? म्हणजे आम्ही पण वाचलोच ना आपण. म्हणून तर तुकोबराय म्हणतात की बरवे झाले आजीवन, कोरोनात गेलो असतो तर आज वर्ष श्राद्धाला महाराज नाही, तुम्ही नाही आहे का नाही. देवाचे आपल्याला काय आहे? उपकार आहे. लोक म्हणतात एका सोन्याच्या दारात गेले का, हो आमचा उपकार करा. काय उपकार करा? पैसे द्यावा आम्हाला. अहो उपकार काय? 2 दिवसाचा उपकार आहे. उपकार कोणता पाहिजे? काहीकडे करोडोची इस्टेट आहे, पण ती इस्टेट सांभाळायला मालक नाही. ऐकताय तुम्ही? करोडोची इस्टेट आहे, सांभाळायला मालक, आणि काहीकडं इतके मालक आहे, पैसेच नाही आहे का नाही. याचा अर्थ या जगातामध्ये तुम्ही आपण पैसे कमवू शकतो, पण ते पैसे खाऊ द्यायचे का नाही, खर्च करू द्यायचे का नाही, खर्च करू द्यायचे हे कोण ठरवील? देवाची सत्ता आहे इथं, तुमची माझी काही सत्ता नाही. इथं देवाची सत्ता असल्यामुळं तिथं माणसाचं काही चालत. माणसाची देव चालवी अहंता मिथ एक करता, म्हणून या जगतामध्ये देवाची सत्ता आहे. वृक्षाची पाने हाले जाची सत्ता राहिली अहंता, मग गोवे
शांत झाले झाड. नंतर सोसाट्याचा वारा सुटला तर ती कोणाची सत्ता आहे? वृक्षाच्या पाने हाले ज्यांची सत्ता राहिली अंता. अहो झाडाचे पानं हलतात हे विशेष नाही. ज्ञानोबराय ओवी लिहितात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या. सूर्य सकाळी उगवतो संध्याकाळी मावळतो ना, ही कोणाची सत्ता आहे? देवाची सत्ता आहे. ही विसरलं नाही पाहिजे माणसाने, बरोबर की नाही? या एक सुभाषितकर इतकं गोड सांगतात, ऐका बरं का, पटलं तर बघा. लाचार होना जिंदगी में कोई बुरी बात नहीं, गरीब होना लाचार होना कोई बुरी बात नहीं. ऐका बरं का बाबा, लाचार होना गरीब होना जिंदगी में, लाचार होना गरीब होना कोई बुरी बात नहीं, मगर लाचारी में और गरीब में इस भगवान को भूल जाना सबसे बड़ी बुरी बात है. या जगतामध्ये देवाला विसरणं वाईट गोष्ट आहे. गरिबी येणं वाईट नाही, संपत्ती नसणं वाईट नाही महाराज, पण ज्यानं आम्हाला नरदेह दिला त्याला विसरणं पाप आहे महाराज. म्हणून माणसानं देवाला विसरलं नाही पाहिजे. कारण म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण वाहले जो जगाचे चाळीता. म्हणजे तुम्ही आता कीर्तनामध्ये आले ना, तुम्ही कीर्तनात आले, ही देवाची इच्छा होती. त्याला तर वाटलं बा हे आता कामाचा नाही, त्याचं काय, रामनाम सत्य हे, रामनाम सत्य हे. काही करता बसले बसले फोन आला, ते म्हणले गेला होतो आता, चला आपल्याला मडकीची तयारी करावी लागेल, बांबूची तयारी करावी लागेल. रामनाम याचा अर्थ काय बाबा, आजची आई निघून गेली ना, मग ही कीर्तन तुम्ही माझ्या आईसाठी का, त्या आईसाठी हे कीर्तन नाही. आता जे माग राहिले ना त्यांच्यासाठी कीर्तन आहे. आता त्यांनी काहीतरी आदर्श घेतला पाहिजे की ही आई तर निघून गेली. ही आई म्हणली बाबा, हो बाबा कीर्तनाला मावले जमतील ना, माता भगिनी येतील ना, त्यांना सांगावं. सज्जन जमतील त्या लेकरांना, त्या सज्जनांना सांगा आई आहे तोपर्यंत तिची वाटावी तशी किंमत वाटत नाही, आणि आई गेल्यानंतर या जगात कशालाच किंमत राहत नाही. जगाला सांगा महाराज, हे जगाला सांगा. आई गेल्यानंतर तुम्हाला काही करता येणार. आई आहे तोपर्यंत आई म्हणा, नंतर कितीही आई आई म्हटलं तरी काही फायदा नाही. म्हणून काय करायचं, मी सांगितलं ही कीर्तन या आईसाठी नाही, आता आपल्यासाठी आहे. आपण काय बोध घ्यायचा, नरदेह एकदा मिळाला आहे, पुन्हा मिळणार नाही. हात जोपर्यंत हातामध्ये शक्ती आहे ना तोपर्यंत भजन करून घ्या. जमलं तर या हाताने कोणाला तरी काहीतरी दान करून घ्या. या हाताने जमलं तर चांगलं कर्म करा, एखाद्यावर परोपकार करा. या हाताने टाळी वाजवा, भजन करा. हाताने नुसतं जेवण करण्यासाठी हात दिले नाही किंवा मारामारी करण्यासाठी हात नाही. हे हात कोणाच्या तरी कामात आले गेले. अरे आपला हात कोणाच्या तरी खांद्यावर पडला तर त्या ज्याच्या खांद्यावर तो हात पडला त्याला वाटलं पाहिजे माझा सखा आला, माझा जीव लगा आला, असं वाटलं पाहिजे महाराज. मग याच्यासाठी नरदेह आहे महाराज. हे पाय देवानं आम्हाला फक्त भटकंती करण्यासाठी नाही दिले. देवानं पाय आम्हाला कशासाठी दिले माहिती का? दिली इंद्रिय हात पाय का, दिली इंद्रिय हात पाय का, इंद्रिय काय काय दिले? हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भव. जीवपणाचा भवरोग जाण्यासाठी देवाने हात पाय दिले. देवाला वाटले याचे हात भजन करत नाही, पुढच्या जन्मात हात तुम्हाला मिळणार नाही. तुमचे पाय तीर्थयात्रा करत नाही, कोणाला उपकार करत नाही, कीर्तनाला येत नाही, कायम तमाशात जातात तुमचे पाय. मग ते पुढच्या वर्षी तुम्हाला काय पाय ठेवायचा नाही. पहा बरं, तुम्ही पुन्हा फोन करशाल मला, हे असंच झालं बा.
त्याच्यामुळं जमलं तर तुम्हाला पाय आहे तोपर्यंत कीर्तनाला येऊन बसा, मंदिरामध्ये जाऊन पूजा करा. एखाद्याच्या मित्राच्या सुखासाठी, मित्राच्या संकटासाठी धावून जाण्यासाठी तुम्हाला पाय दिले आहे, परोपकार करण्यासाठी, जीवपणाचा भवरोग जाण्यासाठी आम्हाला इंद्रिय मिळाली आहे. म्हणून काय करायचं, नरदेह. माणसं म्हणाले महाराज आम्हाला काही गरज, आम्हाला हातपाय आहे, कान आहे, डोळे आहे, मुख आहे, आम्ही भजन करणार नाही, आम्ही भजन करणार नाही. आम्ही तुम्हाला सांगितलं भजन करा, भजन करा, भजन करा. ते म्हणले भजन करणार नाही, भोजन करू. आता भोजन थोडं, आता पहा गर्दी जास्त भोजनालाच येते आहे की नाही, भजनाला नाही. माणसाचं सगळं तिकडं लक्ष आहे महाराज. सगळे प्रत्येकाला माय, प्रत्येकाला चिंता कोणती, रात्री झोपले का एकच चिंता, सकाळी काय भाजी, नित्य उठून या खावयाची चिंता, आपोल्या तू हिताना टवीसी, नित्य उठून या खावयाची चिंता. तू कोणाला सांगतात एकच चिंता, उद्या काय खायचं, उद्या काय खायचं. तुम्हाला आता बसल्या बसला प्रश्न पडला असेल महाराज, हे फक्त भिकाऱ्याला असेल चिंता खायची, आमच्याकडे पैसे, आम्ही नुसते पैसे उकळून खाले तरी आम्हाला इतके पैसे आहे का ते कमी पडणार नाही. अहो किती पैसे तुमच्याकडे असले तर पैसे नाही उकळून खाता येत, त्याला चहा साखर टाकून पाणी टाकून उकळून प्यावं लागत. इतकं सोपं आहे महाराज. पैसे किती असू द्या तरी ताटामध्ये तुम्हाला गव्हाची पोळीच खावं लागेल, भाजीच खावं लागेल. पैसे जास्त आहे म्हणून सोनं नाही खाता येत, चांदी नाही खाता येत, पैसे कामाचे नाही हे सांगायचं. लोक म्हणले पैसे आमच्याकडे भरपूर महाराज आम्ही भजन करणार आहे, कीर्तनाला येणार नाही. अहो तुम्ही नाही आले म्हणून देवाला काही फरक पडणार आहे? देवाकडे याच्यासाठी यायचं, भक्ती याच्यासाठी करायची असते, देवासाठी नाही. आपला उद्धार व्हावा याच्यासाठी भक्ती करायची असते. नोकरी करत असताना, सगळ्या शहरात फिरत असताना, गावात फिरत असताना असं तुम्हाला कधी वाटलं का आपला उद्धार होईल का? असं वाटलं का? नाही वाटलं महाराज. तुकोबाराय म्हणतात कधी विचारलं का स्वतःला, काही मी उद्धार पावे, काही कृपा करील नारायण, कधी मंदिरात गेले का, म्हणले का भगवंता आतापर्यंत भजन नाही केलं रे, देवा उपकार करशील का रे माझ्यावर, आता मला या देहाचा विसर पडेल असा उपकार करशील का भगवान तू? नाही करत देवा, माझं काय चुकलं देवा? कधी विचारलं का देवाला? कधीतरी स्वतःला विचारा. याला आत्मावलोकन असं म्हणतात. आणि आत्मावलोकन करण्यासाठी माणसाला वेळ मिळत नाही, म्हणून माणसं आत्मावलोकन करत नाही. अहो थोडासा वेळ द्या स्वतःसाठी, स्वतःसाठी जगा थोडंसं आणि विचारा, अरे मी काय करतो आहे? रोज पैसा 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 पैसा. किती पैसा आहे तुमच्याकडे? किती पैसा असू द्या महाराज, तुम्ही पैसे कमवाल यात नवल नाही. माणूस पैसे कमवतो याच्यात नवल नाही. बैल सुद्धा पैसे कमवतो. कोण? तुम्ही म्हणे महाराज आम्ही आतापर्यंत माणसं पैसे कमवतो एवढंच ऐकलं होतं, बैल पैसे कमवतात माहिती आहे तुम्हाला? मागा एक पेपरला न्यूज आली होती बघा, आणि खरी न्यूज आहे, खोटी नाही. पेपरमध्ये खोट्याही बातम्या छापून येतात, पण जे आपल्या आजूबाजूला घडली त्याला तर खरं म्हणावं लागेल ना. मन्या नावाचा बैल होता. कोणता? मन्या नावाचा बैल होता, मन्या. आणि त्या बैलांना ना तो काय ती खिळी असते का ती, हा शर्यत असते ना बैलांची, त्याच्यामध्ये त्यानं इतके बक्षीस मिळवले होते. 3 बोलेरो मिळवल्या होत्या, 1 JCB मिळवलं होतं. कोणी? 1.5 करोडची इस्टेट आहे. कोणाची? बैलाची. बैलाची. आणि तो गेला ना त्या दिवशी, ते स्कॉर्पिओ, ती बोलेरो, ते JCB, ते सगळं तसंच उभं होतं. असे बरेच गेले. कोण? माणसं बरेच पैसे कमवून गेले महाराज, पण काय शिल्लक राहिले ना अभंगाच्या पहिल्याच्या.
आले महाराज, एका बैलाचं सांगितलं माणसाच्या कामात नाही, तुमच्या माझ्याकडे काहीच पैसे नाही महाराज, काहीच पैसे नाही, सगळी संपत्ती आपली विकली तर 2-4 सोन्याच्या विटा घेऊ शकतो आपण. किती घेऊ शकतो बाबा, किती घेऊ शकता तुम्ही? 2, 10 विटा होतील का तुमचं? सगळं विकलं तर होतील ना? तर होतील. आपण असं करून धरू, माझ्या 2-4 होतील आहे का नाही, यांचे 2-4, 10-5 यांचे होतील, यांचे थोडे जास्त होतील माझ्यापेक्षा आहे का नाही. यांच्या सोन्याच्या विटावर एवढ्या सोन्याच्या विटा ना, त्या सोन्याच्या विटा एक रावण नावाचा माणूस होता माहिती तुम्हाला, राक्षस होता तो, प्रवृत्ती राक्षसाची होती बरं का. त्याच्याकडे सोन्याच्या विटा नाही, विटाच्या भिंतीचे घर बरं, घर असे आपल्याला नाही 10-10 फ्लॅट नाही, असे वाड्याचे वाडे होते मोठे मोठे, याला असे एवढे मोठे मोठे वाडे होते. आणि हे एक नव्हता, किती होते? 7 कोटी. किती? कोणाचे? रावण तेवढं ध्यानात राहू दे, नाही पुन्हा माणसं कोणाचे आहे. 7 कोटी घर रावणाचे होते. कशाचे माय? सोन्याचे. तुमच्या गळ्यात किती आहे? सगळ्याचे गळे पाहिले तर 2 तोळ्याच्या वर कोणाकडे नसेल. 2 तोळे म्हणजे किती किलो? 2 तोळे सोनं म्हणजे किती किलो सोनं? का बाबा, 2 तोळे म्हणजे किती किलो? 20 ग्रॅम. 20 ग्रॅम सोनं घातलं, बाईशी बोलत नाही. त्या मंदोदरीच्या मालकाच्या घरी 7 कोटी घरं सोन्याची होती. मंदोदरीला लोक म्हणले गर्व होता, मग काय फरक पडला? अरे तिच्या घरी 7 कोटी घरं सोन्याची होती, तुमच्या घरात 2-2, 5-5 तोळे नाही, तुम्ही बोलत नाही. त्याचा गर्व करणं साहजिक होता महाराज. आता माणसं एक बंगला बांधला, दारापुढे जर स्कॉर्पिओ उभी राहिली तर शेजारच्याला राम करत नाही. करतो का? नाही करत. मग लोक म्हणले रावणाला लय गर्व होता. लोक म्हणले रावणाला फार गर्व होता. अरे गर्व करण्यासारखं होतं त्याच्याकडे. 7 कोटी घरं सोन्याची. बरं ऐका बरं का, रावण पण, रावणाला 10 तोंड होते. किती तोंड होते? बरं, रावणाला जर मारलं, त्याचं जर एक शिर उडवलं तर लगेच काय व्हायचं? दुसरं यायचं. अजून रावणाचा प्रताप सांगतो. रावण अजून एवढा पैशाने मान नव्हता, त्यानं 33 कोटी देव घरी आणले होते आणि कुठे टाकले होते? बंदी शाळेत, म्हणजे जेलमध्ये टाकले होते. कोणी? रावणाने. एवढा मोठा रावण होता. ऐका, एवढाच नाही, त्याचा जो मुलगा होता का, त्या मुलाचं नाव काय? रावणाच्या मुलाचं नाव काय? माणसं म्हणले आमच्या पोराचं ध्यानात नाही राहिलं. रावणाचं काय ध्यान राहिलं? रावणाच्या पोराचं नाव मेघनाथ होतं. मेघनाथ काय होता? इंद्रजित होता. मेघनाथ काय होता? इंद्रजित होता. इंद्राला जिंकलं होतं त्यानं. म्हणजे हे पाऊस पाडायचं काम आहे ना, असं नव्हतं वाट पाहायचं मग यायचं, तसं नाही. तो पाऊस आहे ना, मेघराज तिथं होता त्याच्यासाठी सडा टाकायला रावणाच्या अंगणामध्ये महाराज. एवढा रावण मोठा होता. एवढंच नाही, 30 कोटी देव बंदी शाळेत, आणि एवढं असूनही 7 कोटी घरं सोन्याची. तरी तो कोपऱ्याने सांगितलं, एवढा मोठा रावण, 7 कोटी घरं सोन्याचे, 80,000 पत्न्या होत्या, 1.25 लाख नातू होते. तुम्हाला एकच नातू तरी गावभर मिरवता तुम्ही. त्याला किती नातू होते? 1.25 लाख नातू होते राजा रावणाला. एवढा मोठा राजा रावण. ऐका, 7 कोटी घरं सोन्याची, 80,000 स्त्रिया, 1.25 लाख नातू, आणि एवढा मोठा असणारा रावण तरी अधोगती झाली. फक्त एवढा मोठा असताना त्याच्याकडे भक्ती नव्हती, म्हणून शेवटी भक्ती नव्हती म्हणून रावणाची माती झाली. तुकोबराय सांगतात, तुकामध्ये ज्याची संपदा सांगते कवडी. सांगा ना बाबा, नेलं का काही त्यांनी? मग आपल्याला नेता येईल का? नेता येईल का माय? मग तुकोबराय ते सांगतात नेता येणार नाही. मग करोनी जतन कोणा कामाले धन, नेता येईल का? बरं, कशाला? तुम्हाला आता उदाहरण सांगतो. आपण जन्माला तेव्हा आपलं वजन किती असतं? 2.5 किलो, 3 किलो, याच्यापेक्षा अजून जास्त किलोवाला पोरग झालंच नाही, आहे का नाही? 2.5-3 किलो एवढे वजन. मला सांगा, जन्माला तेव्हा 2.5 किलो आपलं वजन होतं. मेल्यानंतर आपली राख होती, हाडाचे हाड, त्या हाडाचं वजन किती असतं? 2.5 किलो. जन्माला तेव्हा 2.5 किलो, मेल्यानंतर आपले हाडाचं वजन किती आहे? 2.5 किलो आहे महाराज. आता ऐका, जन्माला आलो ना तेव्हा कपडे होते का अंगात? नव्हते. आईनं पहिला लंगोट बांधला. या आईचा उपकार आहे. आईचा उपकार आहे आपल्यावर. आईनं आपलं लज्जा रक्षण केलं. पहिला उपकार आहे आईचा. पहिला उपकार, उदरामध्ये आईनं आम्हाला जागा दिली. आईनं आम्हाला कुठं जागा दिली? उदरामध्ये जागा दिली महाराज. उदरात जागा दिली. आणि त्या आईनं, म्हणजे त्या आईला आपण बंगल्यात जागा देत नाही, ज्या आईने आपल्याला पोटात जागा दिली. इथं प्लॉट येणे, प्लॉट आहे का? हा प्लॉट येणे नाही महाराज. त्या आईने आम्हाला उदरात जागा दिली नाही, त्या आईला आपण घरात जागा देत नाही. किती दुर्दैवी आहोत. आईचा पहिला उपकार, तिने आपल्याला उदरात जागा दिली महाराज.
आईनं दुसरा उपकार केला आमच्यावर. आम्ही जन्माला आलो तेव्हा आईनं स्वतःच्या रक्ताचं दूध करून पाजलं आम्हाला. रक्ताचं दूध करून पाजलं आणि मुलगा हसायला लागला तेव्हा आईनं लज्जा रक्षणासाठी आईनं आम्हाला तिसरा उपकार केला. तिनं आम्हाला लंगोट बांधला महाराज. आहे का नाही? हे काय आहे? आईचे उपकार आहे. मग ऐका, जन्माला आपण आलो तेव्हा आपल्या अंगावर कपडा नव्हता. आईनं पहिला लंगोट बांधला. बाबा ओ बाबा, त्या लंगोटाला खिसा होता का? खिसा नव्हता. आता मरताना तुम्हाला मला एक कपडा बांधतात, गुंडाळतात, त्याला काय म्हणतात? कफन. त्याला खिसा असतो का? जन्माला आलेल्या लंगोटाला खिसा नाही. आणि शेवटी मरताना तिरडीवर बांधायला कफन बांधणं, त्याला खिसा नाही. फक्त मधल्या पिरियड मध्ये माणूस काय करतो? खिसा भरण्यासाठी प्रयत्न करतो महाराज. तुम्ही कितीही खिसा भरा, किती खिसा भरा, पण जाताना तुम्हाला खिसा नसलेलाच कपडा दिला जाईल का? कारण या जगताचा नियम आहे. इथं माणूस जसा जन्माला तसंच रिटर्न जावं लागतं. येताना काही आणलं नाही, जाताना काही नेता येणार. क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा, खाली हाथ आया था खाली हाथ जाएगा. क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. बाबा मेला म्हणजे काय? जत्रा. बरोबर. जत्रा. मेला म्हणजे तुम्ही कोण मेला? मेला म्हणजे जत्रा असते. जत्रा 2 दिवसाची असते. मग तिसऱ्या दिवशी जरी केलं तिथं काय असतं? त्या 2 दिवसात इतका भारी असतात त्या जत्रा. सगळ्या वस्तू असतात, खायचे पदार्थ असतात, खेळण्याचे पदार्थ असतात, माणसं भरपूर असतात. पण तिसऱ्या दिवशी तिथं काहीच नसतं. मग आपलं तसंच आहे. जन्मात मरणापर्यंतचे 2 दिवस आहे. एवढ्या वेळात तुम्हाला काय करायचं आहे माहिती का? परमार्थ करून घ्यायचा आहे, चांगल्या लोकांवर उपकार करायचा आहे. या जगतामध्ये, या इह लोकांमध्ये मनुष्य देहाचं सार्थक करायचं आहे. आणि सार्थक करण्यासाठी पैसे कमवणं हे टार्गेट नसावं का? तुकोबारांनी ते सांगितलं की करोनी जतन कोणा कामाले धन, कोणाच्याच कामात आले नाही. मग आपल्या सुद्धा तुमचे किती पैसे असू द्या, शेवटी ते कुठं जाणार आहे? पाठी मागून येणार कोणीतरी ते घेणार. याला काय म्हणतात माहिती का? पैसे कुबेराचे आहे, देह काळाचा आहे. तो देह काळ आला का देह घेऊन जाईल, आणि पैसे आहे तो तुमचा पाठीमागचा मुलाच्या रूपात येईल, सोयऱ्याच्या रूपात येईल. तुमचा कुबेर आलेला तो तुमचं धन घेऊन जाईल. तुकोबाराने सांगा कुबेराचा आहे. मग तुम्ही म्हणलं महाराज का आम्हाला आतापर्यंत माहितच नव्हतं. पैसे आम्हाला वाटलं आम्ही बँकेत टाकून ठेवले, म्हातारपणात कामावलेले. अजिबात नाही. पैसे कामात येतात हे डोक्यातून काढून टाका. पैसे कमवण्यापेक्षा जीवा भावाची माणसं कमवा, ते तुमच्या जास्त फायद्यात राहील महाराज. बरोबर नाही? पैसे तुमच्या कामात येईल. लोकांकडे लई पैसे महाराज, तरी सुद्धा लोकांचं जीवन चांगलं राहिलं. मग तुकोबाराने सांगावं की ह्या जगतामध्ये देह हे काळाचे धन कुबेराचे. धन कुणाचं आहे? कुबेराचं आहे. मग तुम्ही महाराज आम्ही काय करायचं? अहो तुकोबारा म्हणता हे तुम्हाला माहीत आहे तरी तुम्ही माहीत नाही असं सांगतात.
कार्य होतोसी नेनता सगळं माहित आहे माणसाला, पैसे कामाचं नाही, गणगोत कामाचं नाही, तरी ते केल्याशिवाय आता पर्याय नाही. मग काय करायचं महाराज? तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो, ऐका. कंडक्टर माहिती तुम्हाला? कंडक्टर काय काम करतो? तिकीट फाडायचं. ऐका, कंडक्टर सकाळी निघाला का डबा घेऊन निघतो, जेवणाचा डबा घेऊन जातो सोबत. कंडक्टर दिवसभर फिरत राहतो. कुठं जायचं ना त्याला? कुठं जायचं नाही, पण दिवसभर फिरतोय. ऐका, कंडक्टर दिवसभर फिरतो, वरच्या गाडीमधून फिरतो. ती गाडी त्याची कमाय, ती गाडी त्याची. फिरायला निघाला गाडी त्याची नाही, फिरायचं त्याला, जायचं कुठं नाही, पण फिरल्याशिवाय पर्याय नाही. ऐका, त्या गाडीमध्ये बसायचं. तो म्हणतो ताई 1 रुपया बाकी आहे, द्या ना तेवढा. तो म्हणतो ताई म्हणते भाऊ आधीचे 10 रुपये दे, मग 1 रुपया देते तुला. एवढा 1 रुपयाचा हिशोब करून 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 शेवटी संध्याकाळी ती बॅग घरी घेऊन जातो का? तो नाही घेऊन जात. कुठं जातो? कंट्रोलरला देतो. कोण? कंडक्टर. ऐका, कंडक्टर सकाळी उठला, फिरून आला गावाला जायचं नव्हतं, गाडी त्याची नाही. गाडीमध्ये बसलेले ताई, काका, मावशी, दादा, बाबा म्हणणारा कंडक्टर, त्याचं कोणीतरी नातेवाईक आहे का गाडीमधलं, तरी तो आदराने म्हणत असतो महाराज, आहे का नाही? तरी आदराने म्हणत असतो. त्याचं ते कोणी कामाचे नाही, तरी सुद्धा तो म्हणत असतो. शेवटी 1 रुपयाचा हिशोब कमवला का शेवटी तो काय करतो? कंट्रोलरला देऊन देतो. मग ऐका ना, तुमच्या माझ्या जीवनामध्ये तसंच आहे. तुम्ही किती आयुष्यभर पैसे कमवा, कितीही पैसे कमवा, या जगतामध्ये ते पैसे शेवटी तुम्हाला कुबेराला, तुमच्या मुलाला, कंट्रोलरला देऊनच रिकाम्या हाताने जायचं आहे. रिकाम्या हाताने आले होते आणि रिकाम्या हाताने जायचं आहे. तुम्ही दिवसभर फिरून कुठं जाणार? स्वतःच्या घरी जाणार. आणि या इहलोकामध्ये आहे ना, ज्या परिवाराला तुम्ही माझं म्हणतात, हा परिवार सुद्धा तुमच्या कामाचा नाही. तुकोबाराने सांगावं, प्रिया पुत्र बंधू नाही हृदयाशी संबंध. अरे दादा, प्रिया म्हणजे पत्नी, मुलगा याच्याशी तुझा काही संबंध नाही. हे फक्त तुला जगण्यासाठी, एकत्र राहण्यासाठीची सोय आहे. शेवटी ते तुझ्या कामाचे नाही. मग हे तुम्हाला माहित नाही का? तुम्हाला आता हे सगळ्यांना माहित आहे. मग काय करायचं तुकोबरा? आम्ही मग जगण्यासाठी काहीतरी सांगा. मग कसं जगायचं? कंडक्टर सारखं जगायचं. कसं जगायचं? कंडक्टर तो काय करतो माहिती का? दिवसभर फिरून येतो, कुठलाच मोह नाही. ज्या परिवाराच्या गाडीमध्ये बसला होता, मावशी, काका, दादा, बाबा म्हणला, संध्याकाळी त्याने त्याला फोन केला का? नाही केला. का बरं नाही केला? ते त्याचे कोणी नाहीच ना, ते त्याचे कोणी. मग त्याचे कोणी नाही तर मावशी, काका, बाबा, दादा कसं काय म्हणला? तो म्हणला तेवढाच गाडीत टाइमपास. तर काय म्हणला? तेवढाच गाडीमध्ये म्हणायचं काय? काका म्हणावं लागेल ना, बाबा म्हणावं लागेल शेजारच्याला. याचा अर्थ काय? तसंच इथं आता ते झालं गाडीतलं नातं. मग या देहरूपी नौकेतून जात असताना या इह लोकांमध्ये आम्ही संसाराची जी गाडी आहे त्याच्यामध्ये पत्नी, मुलगा हे सुद्धा तुमच्या फक्त संसार संपेपर्यंत कामाचे. मृत्यू तुमच्या दारात येऊन उभा राहिला का पत्नी अशी शेजारी उभी असते, मुलं शेजारी उभी असतात, पण त्या दिवशी तुमचं काहीही चालत नाही. म्हणून तर सांगितलं, घडी घडी काळ वाटयाची पाये, अजून किती आहे अवकाश. एवढी वाट पाहतो महाराज तो का? फक्त त्याला कळायला पाहिजे याचं भरलं झालं, सगळं तयारी, मडकं तयारी, बांबू तयारी, सुतळी तयारी, बांधणारी तयारी, फक्त तुमची जायची वाट पाहू राहिली, आहे का नाही? लोक म्हणतात लवकर देव त्याला उचलीना, म्हणजे लोक सुद्धा नवस करतात. ज्ञानोबा म्हणतात लोकांनी नवस नाही करावं लागला पाहिजे. असं जगू नये माणसानं. जगायचं असलं तर माणसानं इतकं चांगलं जगलं पाहिजे का आपण गेल्यानंतर लोकांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. नाही तर लोक असं जगतात, लोक शेजारचे म्हणतात, शेजारी म्हणती मरे नका मेला आणि याला कंटाळे नेमा, नवस ये होती तरी निधनी माझ्या. लोकांनी माझ्या निधनाचं नवस करावा, एवढं वाईट जीवन माणसानं जगू नये. मग कसं जगलं पाहिजे? सांगितलं तुम्हाला कंडक्टरचं उदाहरण की या जगतामध्ये आम्ही रिकाम्या हाताने आलो होतो. कबीरजी म्हणतात, कबीर जब हम पैदा हुए जग हसाता हम रोए थे. कबीर म्हणतात आम्ही जन्माला आलो तेव्हा जग हसत होतो आणि आम्ही रडत होतो. मग आता एक काम करा ना, अब ऐसी करनी कर चलो, अब ऐसी करनी कर चलो की हम हसे और जग रोए. अरे आम्ही जर गावातून चाललो तर लोकांनी आपल्या जय हरी केला पाहिजे, रामराम केला पाहिजे, आपल्याकडे पण पाटणे फिरवले पाहिजे. आपण जर बसलो तर 4 लोक आपल्या जवळ येऊन बसले पाहिजे. आणि मरताना असं कर्म करून मरा, मरताना असं कर्म करून मरा ज्यांना ज्यांना कळलं त्यांच्या डोळ्यातूनच पाणी आलं पाहिजे. याला म्हणतात मनुष्य देहाचं सार्थक. उत्तमाची उरे कीर्ती मागे तुका म्हणे एक, मरणीची सरे उत्तमाची उरे कीर्ती. तुम्हाला मला कसं जगायचं? अजून तुम्हाला उदाहरण सांगतो. माणसानं नरदेह मिळाले, माणसाने एक तर मरणाच्या अगोदर माणसानं देवभक्त झालं पाहिजे किंवा देशभक्त झालं पाहिजे.
मरताना एक तर देशभक्त होऊन मेला पाहिजे किंवा देवभक्त होऊन मेला पाहिजे, नाही तर असे कितीतरी जन्माला आले आणि मेले, उपजले मेले आईचे कितीतरी आले. आणि नाथ महाराज म्हणतात की काही फायदा त्यांचा या लोकांतून काही फायदा केले, कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, यांना भक्ती केली परमार्थ करण्याने असेच मेले. त्याला आपल्या मराठी भाषेत चांगलं म्हणत आहे की जन्माला आला याला पाणी वाहून मेला, काही फायदा नाही केला, असे बरेच माणसं तर वेगळे. पण असं लग्नापेक्षा तुकोबाराने सांगितलं दादा, अरे याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही. हरी विना जर जन्म तुम्ही घातला तर यमाचा पाहुणा होतो, हरिपाठ त्याच्यासाठी वाचायचा असतो, आहे का नाही माहिती. हरी विना जन्म नरकाची पै जाणार, यमाचा पाहुणा. मग लगेच तुम्ही मला बसल्या सांगणार, हो बाबा काही सांगू नका, तुम्ही सांगा प्रिया पुत्र बंधू नाही तुझे असे संबंधू, आमचे पोरं लई चांगले, नका उगा जाता आमचं बिघाडा करून देऊ, आहे का नाही. लई चांगले ना माझ्या, खरं सांगू तुम्हाला असं वाटतं ना पोरगा माझा, मग इकडची पार्टी का हलकी का, हे म्हणतात पोरगा माझा, हे माझा म्हणतात, तुम्ही माझा म्हणतात. बहीण उठली, बहीण म्हणली भाऊ माझा आहे, भाऊ उठला तर मला बहीण माझी आहे, काही कोणी कोणाचं. अहो प्रत्येक कीर्तनात ऐकतात तुम्ही, नाही रे नाही कुणाचे नाही चाललंय बाबा, मुलं चांगले लक्ष देतात, काय टेन्शन नाही, पैसे भरपूर आहे, पत्नी चांगले लक्ष देते, भाऊ बहीण सगळे. ते म्हणले तुम्ही किती माझा म्हणा, खरं सांगतो माय, तुम्ही तुमच्या मुलाला किती म्हणले तर मुलगा तुमचा किती दिवस तुमचा आहे बरं, किती वर्ष तुमचा आहे, 25 वर्ष. 25 वर्ष कुणाचा होईल तो, जिचा आहे तिचा, आहे की नाही. 25 वर्ष कुणाचा होईल तो, 25 वर्ष मुलगा तुमची ठेव आहे. 25 वर्ष बाबा मुलगा कोणाचा होईल, कोणाचा, सुनेचा. हा सुनेचा होईल, बरोबर आहे. मुलगी तुमची 20 वर्ष तुमची ठेव आहे, मुलगी किती 20 वर्षानंतर कुणाची होईल माय, ज्याची आहे जावं येईल, मुलगी घेऊन जाईल. महाराज का प्रश्न पडतो, मुलगा तो अरे आम्ही म्हणतो मुलगा माझा आहे, काही नाही. मुलं म्हणा तुम्ही माझी मुलगी म्हणा, सोयरे घरे नाही, कोणी नाही. अरे आपण ज्या गावात राहतो ते गाव सुद्धा आपलं नाही. आता कोणी म्हणून आमचं नांदगाव गाव आहे, कोणी मनमाड गाव आहे, नाशिक गाव आहे, नाही. तुमचं माझं सगळ्यांचं एकच गाव आहे, मला थपटा का माझ्या, आहे का नाही. सगळ्यांचं एकच गाव आहे, कोणतं, तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन पे जाए, तुझे अपने वतन पे जाए, तुझे अपने वतन पे जाए, तो काया नगर का बाबा. तुम्ही आपण कायानगरवरून आलो, कुठून आलो, हनुमान नगरवरून नाही, कुठून आलो आपण, कायानगर. काया म्हणजे ही काया, हा देह ज्या नगरातून भेटतो त्याला काया नगर असं म्हणतात, तिथून आलो आपण. तो काया नगर का सौदागर. मग लगेच म्हणायला लागली, आई म्हणायला लागली बाबा मुलगा माझा आहे, बाप म्हणायला लागला मुलगा माझा आहे. माँ कहे बेटा मेरा है, बाप कहे दादा Thank you.
नाही. मग बहीण म्हणली, बहीण कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है, ना बहन भाई की ना भाई बहन का, ये तो रक्षाबंधन का नाता है. फक्त रक्षाबंधनचं नातं आहे भाऊ बहिणीचं. मग सासू म्हणायलाच लागली. बा सासू म्हणली, सास कहे जवाई मेरा है, ससुर कहे जवाई मेरा है, ना सास का ना ससुर का, ये तो लड़की देने का नाता है. तू तो काया सगळे एका ठिकाणून आलो होतो, तिथं जायचंय महाराज. इथं फक्त आपण जगण्यासाठी एक सोय व्हावी म्हणून घर आहे, दार आहे, पत्नी आहे, मुलं आहे, वास्तविक त्यांचा आपला काही संबंध. मग काय करायला महाराज, इथं तरी सांगितलं प्रिया पुत्रबंधू नाही तुझे याशी संबंध. मग आता सगळे म्हणले महाराज का हो, तास 1.5 तासापासून कीर्तन चाललं आहे, कीर्तन तर आईच्या नावाने आहे. तुम्ही म्हणले पोलीस कामाचं नाही, मग आई कामाचं नाही का, बाप कामाचं नाही का? नाही 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 माय, मी असं म्हटलंच नाही. या जगामध्ये पत्नी कामाची नाही असं म्हटले तुकोबार आहे, पुत्र कामात नाही असं म्हटले, बंधू कामाचे नाही असं म्हटले, पण ते तुकोबार म्हणतात माय बापासारखा देव या जगामध्ये. तुका म्हणे माय बापे अवनी देवाचे स्वरूपे. या जगतामध्ये मायबाप म्हणजे देवाचं रूप आहे महाराज. या जगतामध्ये तुम्हाला देव कळाला नाही तरी चालेल, आई कळाली पाहिजे. मग आई कळण्यासाठी तुम्हाला काय करावं लागल. आता खरं तर ना बरेच एखादी आई म्हणते बघा, आई म्हणते लेकराला म्हणते, अरे दादा तुला आईचं हृदय नाही कळायचं रे, त्याच्यासाठी आई व्हावं लागतं. काय व्हावं लागतं, स्वतःच्या काळजाचा तुकडा दुःखी राहू नये म्हणून आई जीवनाचा आटापिटा करते. काय करते, अहो किती त्रास घेते महाराज, आई किती त्रास घेते. लहानपणी आपण जन्माला आलो तेव्हा रडतो आहे म्हणून आईने काय केलं, रात्री झोपत नाही म्हणून आई जागी राहिली, आई झोपली नाही, आईने तळ हाताचा पाळणा केला आणि मग लेकराला झोपी लावायला लागली महाराज. पण लेकरू 11 वाजले तरी आई झोपली नाही. आईने तळ हाताचा पाळणा केला, म्हणली ए बाळा दिवसभर कष्टाची कामं करावं लागते, झोप रे दादा. बाळा जो जो रे कुळभूषणा दशरथा नंदना निद्रा. महाराज एवढं पाणी म्हटले तरी पोरगा झोपला. 12 वाजले, आईच्या डोळ्यात पाणी. आई म्हणले दादा किती त्रास देशील, किती त्रास देशील. अरे 9 महिने 9 दिवस तुला पोटात वागवलं, एवढा त्रास सहन करून तुला जन्माला घातलं. आताही तू जन्माला आल्यानंतर तुला लगेच जेवण नाही करता येत, मग तुला रक्ताचं दूध करून पाजलं आहे. आईचे उपकार आहे महाराज. मग माणसाने म्हणतो ज्या आईनं आपल्याला रक्ताचं दूध करून पाजलं, त्या आईला मरेपर्यंत तुम्हाला नुसतं पाणी वेळेवर द्यायला काय अडचण आहे महाराज. हा किती मोठा उपकार होईल. ज्या आईनं आम्हाला रक्ताचं दूध करून पाहिलं, त्या आईने तुम्हाला काय करायचं, फक्त वेळेवर पाणी द्या महाराज, तिला वेळेवर जेवण द्या, काही नाही. तिने रक्ताचं दूध करून तुमचं भूक भागवली, तहान भागवली, तिला काहीच लागत नाही. आणि आईसारखे उपकार ह्या जगतामध्ये कोणाचेच नाही. ह्या जगतामध्ये आई थोर तुझे उपकार. 9 महिन्याने 9 दिवसाने, 9 महिन्याने 9 दिवसाने गेले कृतार्थ देवोनी थोर मला संस्कार. आई थोर तुझे उपकार, आई थोर तुझे उपकार. हे आई किती उपकार आहे महाराज. मग किती उपकार सांगायचे महाराज. तुम्हाला एक घटना सांगू का महाराज. गोरव आपलं जे चिखल मळायचं काम कोण करायचे महाराज, गोरोबा काका करायचे ना. गोरा कुंभार ज्यांना म्हणायचे, गोरोबा काकाचं एकच काम होतं, काय चिखल मळायचं काम करायचं, चिखल मळायचे. ऐका ना, गोरोबा काकाचा संसार सुखानं चालला होता, त्यांना पत्नी होती, मुलगा होता बरं का. आई ऐका बरं का, एका आईच्यासाठी आईचं महात्म्य सांगतोय, ऐका ना आई. काहीच नाही, गोरोबा काका चिखल मळत होते, विठ्ठल 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 भजन चालू होतं. एवढे भजनानंदी झाले महाराज. फक्त पत्नीने काय सांगितलं, धनी ओ धनी ऐका ना, धनी ऐका हो, आता मी काय करते, पाण्याला जाऊन येते, पाण्याचा हंडा भरून घेऊन येते, तोपर्यंत फक्त तुम्ही लेकरावर लक्ष ठेवा महाराज, लेकरावर लक्ष ठेवा. ऐका ना, लेकरावर लक्ष ठेवायला सांगितलं, पण गोरोबा काका भजना
भजनामध्ये तल्लीन होते. त्यांना कळालंच नाही का लेकरू आपल्याला सांभाळायला लावलं. गोरोबा काका भजन करायला लागले आणि आपल्या संतांनी त्याच्यावर एक अभंग लिहिला महाराज. ते म्हणतात की काय सांगायचं महाराज की ह्या जगातामध्ये गोरोबा काकाचं नवल काय नवल. नवलाची गोष्ट ऐक सकळी बाई कुंभाराने बाळ तुडविले बाळ कुंभाराने बाळ तुडविले बाई नवलाची गोष्ट ऐक सकळी बाई नवलाची गोष्ट ऐक सकळी बाई कुंभाराने बाळ तुडविले बाई कुंभाराने बाळ तुडविले बाई. माय ऐका ना, एका आईने लेकरू सांभाळायला धन्याला धनी लेकराकडे लक्ष द्यावं. धनी कागदाचा तुकडा आहे, लेकराला जपलं पाहिजे हो. मी त्याची आई आहे आणि आईनं सदैव सांगितलेलं असतं. आई गावाला गेली तरी शेजारच्याला सांगून जाते माझ्या लेकरावर लक्ष द्यावं. आता तर त्या आईनं स्वतःच्या मालकाला सांगितलं मी जाऊन येते पाणी घेऊन येते तोपर्यंत बाळावर लक्ष द्या. आई कोणाला म्हणतात सांगू का. आईने लक्ष द्यायला सांगितलं. पण भजनानंदी महात्मा गोरोबा काकानं बाळ केव्हा आला चिखलामध्ये केव्हा तोडावला गेलं लक्ष सुद्धा नाही महाराज. ती माय तिकडून पाणी घेऊन आली. डोक्यावर पाण्याचा हंडा होता आणि त्या माईनं पाहिलं 2 वर्षाचं लेकरू ज्याला मी दादा दादा रोज म्हणून दूध पाजलं ते लेकरू दिसत नाही. म्हणून धन्याला विचारलं धनी लेकरू कुठं आहे. धनी लेकरू कुठं आहे महाराज. जेव्हा विचारलं लेकरू कुठं आहे तेव्हा माझ्या गोरोबा काकानं पाहिलं अरे लेकरू तर इथंच होतं हो. लेकरू इथं होतं पाहिलं तर लेकरू तिथं नाही. ना आता बघितलं आता लेकरू तिथं नाही. म्हणून गोरोबा काकानं पायाखाली पाहिलं. गोरोबा काकानं पायाखाली पाहिलं. गोरोबा काकाच्या पायाखालचा चिखल रक्ताचा चिखल झाला होता महाराज. 2-2.5 वर्षाचं लेकरू जिवंत लेकरू पायाखाली मारल्या गेलं महाराज. आईनं पाहिलं डोक्यावरचा पाण्याचा हंडा आईनं डोक्यावर धाड दिशी फेकला आणि हाक मारली. धनी 2.5 वर्षाचं लेकरू होतं सांभाळायला कुठे गेलं धनी लेकरू. आईनं पाहिलं लेकरू दिसत नाही. तेव्हा गोरोबा काकानं हात जोडले. पत्नी पुढे हात जोडले. गोरोबा काका म्हटले माझा काही अपराध नाही. माझा काही अपराध नाही. अपराध नाही तर माझा पोटचा गोळा चिखलात कसा तुडवला. गोरोबा काकाला प्रश्न विचारला आईनं. आई म्हणायला लागली नाही आता तुम्हाला क्षमा नाही. तुम्ही देवाचं भजन करत असेल तरी देवाच्या दारामध्ये जाऊन भांडण करील. माझ्या पोटचा गोळा कसा नेला त्यानं नाही नेऊ शकत म्हटले. गोरोबा काकानं हात जोडले. पंढरीच्या परमात्म्याला सांगितलं जगाच्या मालकाला सांगितलं मालक आतापर्यंत भक्ती केली काहीच मागितलं नाही. पण आता देवा तुझी लाज राख. आता तुला तुझी लाज राखावं लागेल. एक काम कर मला काही नको पण आता तुझ्यामुळे जी आई रडते आहे ना तिचे अश्रू पुसायचं काम कर देवा. नाही तर काही कर नाही तुझं. आईनं काय केलं माहिती का. सरकार बाजूला धनी तुम्हाला नाही सांगता यायची. आईची हाक हाक नाही कळायची तुम्हाला. आणि आईने सांगितलं पंढरीच्या पांडुरंगाला हात जोडल्याने सांगितलं तू जगाचा स्वामी असेल त्रैलोक्याचा धनी असेल पण लक्षात ठेव तू सुद्धा भिकारी आहे देवा. तू सुद्धा भिकारी आहे. तुला माय नाही. तुला माय नसल्यामुळे तू सुद्धा भिकारी आहे. एक लक्षात ठेव माझ्या पोटचा गोळा चिखलामध्ये तुडवला गेला. तू जर जगाचा स्वामी असेल त्रैलोक्याचा जर मालक असेल तर तुला या आईची शपथ आहे. आईची शपथ आहे जसं माझं लेकरू नेलं तसं परत कर. जगाचा स्वामी ब्रह्मांडाचा धनी पंढरीचा पांडुरंग थरथरा कापायला लागला. एका आईची हाक ऐकली. माझ्या जगाच्या स्वामीनं चिखलात तुडवलेलं बाळ त्या आईचं सही सलामत परत केलं. म्हणता आईची होकार म्हणतात आई होकार. त्या आईनं जगाच्या मालकाकडून त्या यमराजाकडून आपलं बाळ परत मागितलं. एवढे उपकार फक्त कोण करू शकते. आई करू शकते महाराज. म्हणून आईसाठी तुम्हाला जगता आलं पाहिजे. हे दीदी हे ताई ऐका बरं का. हो बाबा ऐकावं.
तुमची आता दिदी घरी येणार आहे, रक्षाबंधन जवळ आलं ना, ऐका बरं का, रक्षाबंधनला गेल्यास ना, देवळीला गेला ना, फक्त भावापुढे पदर पसरा, पदर पसरा, त्याला सांगा दादा, हे दादा, अरे आम्ही नांदगावच्या कीर्तनामध्ये ऐकलं, आता मला तुझी साडी नको, चोळी नको, दिवाळीला बांगडी नको, तुझी साडी चोळी काय नको, फक्त एक उपकार कर दादा. काय उपकार करायचा? तुझी आणि माझी आई जिवंत आहे ना तोपर्यंत, तुझा आणि माझा बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांना वेळेवर जेवण दे, वेळेवर पाणी दे, आणि त्यांच्या डायबिटीसच्या गोळ्या जर संपल्या तेवढ्या गोळ्या आणून देण्याचे उपकार कर रे भावा. एवढे उपकार कर, मला तुझी साडी नको, चोळी नको. जमल्या गेल्यात ना तुमच्या घरी तर त्या आईजवळ जाऊन बसा, त्या आईच्या पाठीवर हात फिरवा, आईच्या पाठीवरून हात फिरवा. त्या आईला असं वाटल माझी रखुमाई आली, माझी जनाबाई आली, माझी मीराबाई आली, असं त्या आईला वाटलं. आईच्या पाठीवर हात फिरवा, फक्त आईचा हात हातात घ्या आणि त्या हातावर फक्त स्वतःच्या हाताने असा स्पर्श करा. आईला सांगा, आई आई तुला बरं वाटतं का ग? हे आई तुला गोळ्या आणून देऊ का आई? आई तुझी तब्येत नाही खराब व्हायला लागली आई? आईला एवढं जर म्हटलं ना महाराज, तुमच्याकडून आईला काही नको का? कारण तुम्ही जेव्हा जेव्हा माहेरावरून गेल्या ना, त्या आईने तुम्हाला काहीच कमी नाही केलं बरं का. संसारातल्या वस्तू आईने दिल्या आहेत तुम्हाला. डाळ कमी पडली असेल, तांदूळ कमी पडले असेल तरी आईने भरून दिले असेल. पापड कुरडया तुमच्या आईचे उपकार आहे. ज्या दिवशी तुमची आई जगून गेली ना, भावाच्या दारामध्ये चप्पल काढायचं सुद्धा तुम्हाला विचारावं लागेल. आता भावावर तुमचा काहीच अधिकार राहिला नाही. म्हणून जोपर्यंत आई आणि बाप आहे तोपर्यंत हातात आज घ्या, बाबांना सांगा, बाबा आज मी तुमच्यासाठी तुमच्या आवडीचा खाऊ आणला आहे हो. जमलं तर 2 घास आपल्या मुखात त्या बापाच्या मुखामध्ये भरवा. त्या बापाला असं वाटल पंढरीचा पांडुरंग मला भेटायला आला, पंढरीचा पांडुरंग भेटायला आला. ह्याच्याकरता देवाला काही लागत नाही महाराज. तुम्हाला आमचं कीर्तन कळो ना कळो, तुकोबाराचा अभंग कळो ना कळो, पण एक करा जीवनामध्ये, तुम्हाला देव नाही कळत तरी चालेल, मंदिरात नाही गेले तरी चालेल, पण तुमच्या आईचे रोज पाया पडा, तुमच्या बापाचे रोज पाया पडा महाराज. लोक म्हणतात आम्ही 4 धाम केले, लोक म्हणतात आम्ही काशीला गेलो. काशी, अरे काय करतो काशी? घरी मायबाप उपाशी, एका लोकांच्या दाराशी काय करतो काशी? काय कामाची आहे काशी महाराज? लोक आम्ही 4 धाम यात्रा केली. 4 धाम यात्रा करायची गरज नाही महाराज. ज्यांचे 2 धाम घरामध्ये आहे ना, आई आणि बाप, त्या सज्जनाला सांगितलं 4 धाम यात्रा करायची नाही. जे घरामध्ये पवित्र धाम आहे आई आणि बाप, हे 2 धाम अमर धाम पर्यंत जाईपर्यंत तुम्हाला 4 धाम यात्रा करायची गरज नाही. कारण 4 धाम म्हणजे तुमच्या घरामध्ये आई आणि बाप आहे, यांच्यासाठी तुमचं आयुष्य काय खर्च झालं पाहिजे, आयुष्य व्यतीत झालं पाहिजे. याच्याशिवाय तुम्हाला दुसरं पर्याय नाही. या जगतामध्ये आई आणि बापाचे जेवढे उपकार आहे, देव तुम्हाला कोणी दाखवला? आज ही कीर्तनामध्ये तुम्हाला दिसतं मला, तुमच्या पुढे उभा आहे ना, हे माझ्या माईचे उपकार आहे, हे माझ्या बापाचे उपकार आहे. माईने आम्हाला फार कष्टाने वाढवलं महाराज. तुम्ही आठवा तुमचा स्वतःचा वृत्तांत. ज्यावेळेस आम्हाला चांगलं आठवतं, लहानपणी अंगावर अंगभर कपडे नव्हते महाराज. आमच्या आईच्या अंगावर एक कपडा डबल कपडा करून शिवून तो नेसायचा महाराज. एवढ्या आईनं हाल अपेष्टा सहन करून तुम्हाला आणि मला वाढवलं आहे. फक्त एक काम करायचं, कीर्तनातून जाताना तुमच्याकडे पदर बसवतो, भीक मागतो तुमच्याकडे, भीक एवढी भीक पदरामध्ये टाका. आता ज्यांचे आईबाप पाठीमागं आहे ना, त्यांना त्या आईबापाला त्रास नका देऊ, त्या आईबापाला दुःखाचे दिवस नका, त्यांना लई कष्ट केले महाराज तुमच्या माझ्यासाठी, फार कष्ट केले. ह्या जगतामध्ये आई किती कविता आहे महाराज, आईवर लिहिल्या गेले, तरी सुद्धा या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, या भारताचं दुर्दैव आहे महाराज. तरी सुद्धा कित्येकांची मायबाप आजही अनाथ आश्रमामध्ये आहे. आईच्या मृत्यू पश्चात वर्षश्राद्धाच्या वेळेला कीर्तन का ठेवायचं? त्याचं कारण आहे, मला असं वाटतं की लोकांनी एक केलं पाहिजे. लोक म्हणजे अनाथ आश्रम बांधला पाहिजे. नाही रे दादा, अनाथ आश्रम नाही बांधला पाहिजे. उलट लोकांना सांगा, अरे ज्यांनी मायबाप अनाथ आश्रमामध्ये टाकले ना, त्यांनी आपल्या घरी घेऊन या. तो अनाथ आश्रम बंद करून मायबापाला आपल्या घरामध्ये ठेवा, आपल्या घराला आनंद आश्रम नाव द्या महाराज तुमच्या आयुष्याचे कल्याण महाराज. कारण या जगामध्ये आई आणि बाप
तुमचा माझा आनंद आहे, बाकी सगळं खोटं आहे. मग काय करायचं मला, काहीच नका करू. या जगतामध्ये देवाशी सख्यत्व करा, माईबापाशी सख्यत्व करा. एक कीर्तन सेवेचं फळ असेल अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे का, तुका म्हणे का, तुका म्हणे का, तुका जीवनामध्ये देवाशिवाय कोणी नाही. तुका म्हणे एका, हरी विना नाही सका. तुका म्हणे तुझं सोड विना कोणी एका. चक्रपाणी देवाशिवाय कोणी सोडवणार नाही. म्हणून एक वेळ मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा जीवन मिळालं आहे तोपर्यंत भक्ती केली पाहिजे, तोपर्यंत मायबापाची सेवा केली पाहिजे. कीर्तन ऐकल्यानंतर माणसाचं वर्तन बदललं पाहिजे, समाजाचं परिवर्तन झालं पाहिजे. तर कीर्तन ऐकणे योग्य आहे म्हणायला आपलं परिवर्तन, स्वतःचं परिवर्तन झालं पाहिजे. काही नाही, जीवनामध्ये दुसरं काही सोबत येणार नाही. एक केलेलं कर्म सोबत येणार आहे, पत्नी दरवाजापर्यंत आहे, हा समाज स्मशानभूमीपर्यंत आहे, आणि केलेलं कर्म ईश्वरापर्यंत येणार आहे. म्हणून माणसानं कर्माला महत्व दिलं पाहिजे. म्हणून तो तुकोबाराय म्हणतात, कर्म असं करण येते ह्याची करा, नरका घोरा का जाता. दयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, असं कर्म करा का ज्याच्यामध्ये तुमचं जीवन कृतार्थ होईल. मग त्याच्यासाठी तुकोबाराने प्रमाण दिले होते. करोनी जतन कोणा कामाले धन, कोणाच्या कामात आलं ऐसे जाणता जाणता कार्य होतच नाही. पैसे कोणाच्याच कामाचे नाही, कोणाच्या कामात आले नाही, तुमच्या माझ्या कामात येणार नाही. पण हे करू शकतो आपण, पैसे तरी आपल्या कामाने, आपल्या कामात फक्त देव आहे. म्हणून माणसाच्या जीवनामध्ये आपला तो देव एक करून घ्यावा, त्याने विनंती सुख पाहिजे असेल तर देव आपला करा.